नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मोसादने राबवलेल्या ऑपरेशन थीफ या ऑपरेशनबद्दल माहिती देणार आहे. 29 नोव्हेंबर 1947 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाईनची फाळणी करून इस्रायलच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. अजून अधिकृतरित्या इस्रायलची स्थापना झालेली नसली तरी पॅलेस्टाईनच्या फाळणीमुळे अरब राष्ट्रे संतापली होती. आज ना उद्या इस्रायलची स्थापना झाल्यास शेजारची सर्व अरब राष्ट्रे मिळून इस्रायलवर हल्ला करणार याबद्दल ज्यू नेत्यांच्या मनात अजिबात शंका नव्हती. त्या काळी पॅलेस्टाईनमध्ये राहत असलेल्या ज्यू लोकांकडे अरबांच्या तोडीसतोड शस्त्रास्त्रे नव्हती. त्यामुळे अरबांना तोंड देणे जवळपास अशक्य होते. अशावेळी जर ज्यू लोकांचा लष्करी पराभव झाला असता तर स्वतंत्र ज्यू राष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात कधी येणार नव्हतेच, पण मध्यपूर्वेतील ज्यू प्रजेचे समूळ शिरकाण होणार ही सुद्धा काळ्या दगड्यावरची रेघ होती. त्यामुळेच इस्रायलची अधिकृत स्थापना होण्याआधीच पुरेसा शस्त्रसाठा जमा करणे आवश्यक होते. ज्यू नेते डेव्हिड बेन गुरियन, जे स्वतंत्र इस्रायलचे पहिले पंतप्रधान बनले, त्यांनी अशा प्रकारची शस्त्रास्त्रे जमवण्याची जबाबदारी त्यांचा एक विश्वासू सहकारी एहूद एव्हरियल याच्यावर सोपवली. त्याला युरोपात जाऊन शस्त्रास्त्रे खरेदी करून आणायची होती. एव्हरियल त्यानुसार पॅरिसला जाऊन पोचला, पण तो तिथे एकटाच पोचला नव्हता. ज्या विमानातून तो पॅरिसला पोचला त्याच विमानात इस्रायलचा कट्टर शत्रू असलेल्या शेजारी देश सिरियाचा एक लष्करी अधिकारी कॅप्टन अब्दुल अजीज हा पण होता. तो सुद्धा सिरियासाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी युरोपात चालला होता. या दोघांचे लक्ष एकच होते, झेकोस्लोवाकियाची राजधानी प्राग. कॅप्टन अजीज पॅरिसमध्ये न उतरता थेट प्रागला निघून गेला. एव्हरियल मात्र पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये बनावट नावाने उतरला. तेथे त्याला पॅरिसमधील एक ज्यू उद्योगपती क्लिंगर भेटायला आला. त्याचे प्रागमधील एका मोठ्या शस्त्रास्त्र निर्मिती कंपनीतील उच्च पदस्थ लोकांशी लागेबंदे होते. त्याद्वारे इस्रायलला हवी ती शस्त्रे मिळवून देण्याबाबत त्याला विश्वास असतो. पण ह्यामध्ये एकच अडचण असते की ती कंपनी कोणाही व्यक्तिगत ग्राहकाला किंवा दलालाला शस्त्रे विकत नसते. ती केवळ सार्वभौम राष्ट्रांना थेट शस्त्रे विकत असते. सार्वभौम राष्ट्र म्हणून इस्रायलला अजून मान्यता मिळायची होती. त्यामुळे ही कंपनी इस्रायलच्या नावाने थेट शस्त्र विकणे शक्य नव्हते. त्यामुळे क्लिंगरने एक शक्कल लढवली. त्याने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने एव्हरियलला आफ्रिकेतील इथिओपिया या देशाचा प्रतिनिधी म्हणून ओळख मिळवून दिली. या बनावट ओळखीनेच एव्हरियल प्रागला पोचला. इकडे सिरियाचा कॅप्टन अजीजने प्रागमधील या कंपनीत जाऊन सिरियासाठी शस्त्रांची मागणी नोंदवली आणि ती शस्त्रे सिरियाला पाठवण्याच्या तयारीला तो लागला. इथिओपियाचा प्रतिनिधी बनून आलेल्या एव्हरियलनेही त्याच कंपनीत जाऊन शस्त्रास्त्रांचा खरेदी व्यवहार पार पाडला. क्लिंगरने बनवलेली कागदपत्रे इतकी अस्सल जमून आली होती की त्या कंपनीला एव्हरियलच्या मूळ हेतूचा काहीच थांगपत्ता लागला नाही. एव्हरियल ही सर्व शस्त्रे युगोस्लाविया मार्गे इस्रायलला पोहोचवणार होता. त्यासाठी त्याने नोरा नावाचे एक जहाज भाड्याने घेतले आणि पुढील काही दिवस माल जहाजात भरला जाईपर्यंत तो रोज बंदरात येऊन थांबू लागला. असाच एके दिवशी तो बंदरातील कार्यालयात थांबला असताना तेथील एका कर्मचाऱ्याने एव्हरियलच्या कानात येऊन सांगितले की आम्ही तुमच्यासाठी लिनो नावाचे जहाज मिळवले असून त्यामध्ये तुमचा नंतर येणारा माल चढवला जाईल. मुळात एव्हरियलने खरेदी केलेली सर्व शस्त्रे या आधीच बंदरावर येऊन पोचली असल्याने हा नंतर येणारा माल कोणता आणि कोणाचा हे प्रश्न त्याच्या मनात रुंजी घालू लागले. एव्हरियलने त्यानंतर जो तपास केला त्यातून सिरियाच्या शस्त्र खरेदीचे पितळ उघडे पडले. ही सर्व शस्त्रे सिरिया इस्रायलच्या विरुद्ध वापरणार हे सूर्यप्रकाशा इतके सत्य होते. त्यामुळे सिरियाची शस्त्रे घेऊन जाणारी नाव लिनो समुद्रात बुडवण्याचे ठरवण्यात आले आणि याच मोहिमेचे सांकेतिक नाव ठेवण्यात आले ऑपरेशन थीफ. या मोहिमेची जबाबदारी इस्रायलची गुप्तहेर संघटना शाई, जे मोसादचे जुने नाव होते, त्याचे प्रमुख शौल एव्हिगूर यांनी घेतली.
लिनो ही बोट कशी बुडवायची यावर शाईमध्ये भरपूर विचारमंथन झाले. शेवटी या बोटीवर समुद्रात असताना हवाई हल्ला करावा असे ठरले. त्यानुसार शाईच्या हेरांनी इटलीमधून मालवाहतूक, पर्यटन आणि सर्वेक्षण करण्याच्या बहाण्याने 3C-46 ही विमाने 3 दिवसांसाठी भाड्याने घेतली. पण खराब हवामानामुळे हवाई हल्ल्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पण यामुळे नाउमेद न होता एव्हिगुरनी पेट्रोल बोटीतून लिनोचा पाठलाग करून त्यावर भर समुद्रात कमांडो हल्ला करायचे ठरवले. पण प्रत्यक्ष हल्ल्यासाठी निघायच्या आधी त्यांना संदेश मिळाला की इंजिन बिघडल्यामुळे लिनो इटलीच्या मोल्फेता बंदरात आली असून दुरुस्ती होईपर्यंत ती तिथेच थांबे. अशा वेळी शाईने हे जहाज मोल्फेता बंदरात असतानाच स्फोटकांनी उडवून द्यायचे ठरवले. त्यानुसार शाईचे हेर आवश्यक त्या सर्व साहित्यासह बंदराजवळील लॉजमध्ये येऊन थांबले. लिनो जास्तीत जास्त वेळ बंदरात थांबून राहावी यासाठी शाईने इटलीतील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत साम्यवाद्यांनी लिनोतून शस्त्रे मागवल्याची आवई उठवली. त्यामुळे इटालियन पोलिसांनी लिनोच्या चालक दलाला ताब्यात घेऊन जहाजाची चौकशी सुरू केली. पण याच वेळी अनपेक्षितपणे ब्रिटिश सरकार लिनोच्या सुटकेसाठी इटालियन सरकारवर दबाव टाकू लागले आणि त्यासाठी त्यांनी ब्रिटिश नौदलाची एक विनाशिका मोल्फेता बंदरात अगदी लिनोच्या शेजारी आणून उभी केली. या विनाशिकेमुळे शाईच्या गुप्तहेरांना आता प्रचंड सतर्कता बाळगत आपली मोहीम फत्ते करायची होती. शाईच्या हेरांनी ब्रिटिश विनाशिकेला चकवत लिनोच्या तळाशी टाईम बॉम्ब लावले. काही वेळातच लिनोवर प्रचंड स्फोट झाला आणि शस्त्रांनी भरलेले ते जहाज समुद्राच्या तळाशी जाऊन विसावले. पण ऑपरेशन थीफ इथेच संपले का? नाही. लिनोसोबत झालेल्या घातपाताने सिरियन सरकार हादरून गेले. पण सिरियन सैन्याच्या एका अधिकाऱ्याने, कर्नल फाऊदने लिनोसोबत बुडालेली शस्त्रे बाहेर काढण्यासाठी सिरियन सरकारकडे परवानगी मागितली. सिरियाच्या सरकारने इटलीच्या सरकारला सर्व वस्तुस्थिती सांगून त्या बुडालेल्या शस्त्रांच्या वरचा सिरियाचा हक्क निश्चित केला. कर्नल फाऊद मोल्फेता बंदरात पोचला आणि त्याने त्या बुडालेल्या जहाजातून जवळपास 6,000 रायफली एकदम सुस्थितीत बाहेर काढल्या. याच दरम्यान 15 मे 1948 रोजी इस्रायलची स्थापना झाली आणि त्याचबरोबर सुरू झाले पहिले अरब इस्रायल युद्ध. सिरिया सुद्धा या युद्धात सामील असल्याने त्यांना या 6,000 रायफलींची अत्यंत गरज होती. त्यामुळे कर्नल फाऊदलाही कोणत्याही परिस्थितीत या रायफली सिरियाला पोचवायच्या होत्या. पण काही केल्या त्याला यासाठी कोणतेही मालवाहू जहाज भाड्याने मिळेना. या सर्व परिस्थितीवर शाईच्या गुप्तहेरांची नजर होती. शाईने एक बनावट शिपिंग कंपनी स्थापून आर्गिरो नावाचे एक निरुपयोगी आणि जरा जर्जर जहाज कर्नल फाऊदला भाड्याने दिले. या जहाजावर शाईने कर्मचाऱ्यांच्या रूपात आपले 2 हेरही चढवले होते. जहाजाला इटलीच्या किनाऱ्यावरून सिरियाकडे रवाना करून कर्नल फाऊद विमानाने सिरियाकडे जायला निघाला. जहाज भर समुद्रात पोचल्यावर अचानक त्याची इंजिने बंद पडली. त्याचवेळी शाईचे आणखी 2 हेर छुपेपणाने बराच मोठा शस्त्रसाठा घेऊन इटालियन सरकारचे प्रतिनिधी बनून त्या जहाजावर चढले. काही वेळाने इस्रायलच्या 2 लढाऊ नौकांनी त्या जहाजाला घेरले. जहाजावरील खलाशी आणि रायफली यांना 2 भागात विभागून इस्रायलला नेण्यात आले आणि आर्गिरो जहाज स्फोटाने उडवण्यात आले. ऑपरेशन थीफ यशस्वी झाले नसते तर पहिल्या अरब इस्रायल युद्धात इस्रायलचा पराभव निश्चित होता. पण इस्रायलच्या हेरांनी आपल्या जीवावर उदार होऊन ही मोहीम फत्ते केली आणि आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. खूप खूप धन्यवाद.